नमस्कार, मी मधुरा. झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत वंध्यत्वावर मात करण्यासाठी सरळ आणि सोपे उपचार ह्या विषयावर. खरं तर आज वंध्यत्वाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतंय आणि या वंध्यत्वावर मात करण्यासाठी अनेक उपचारही उपलब्ध आहेत. अशाच काही उपचारांवर आपल्याला आज चर्चा करायची आहे आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर केदार गानला आणि डॉक्टर मंजुषा गानला. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही डॉक्टरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर केदार आणि डॉक्टर मंजुषा. नमस्कार. डॉक्टर केदार गानला यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर केदार हे स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्यांनी वाडिया इथून आपलं MD शिक्षण पूर्ण केलंय. लाईफस्टाईल मॅनेजमेंट, रिपीटेड टेस्ट ट्यूब बेबी फेल्युअर आणि गर्भाशयातील विकार सरोगसी यात खास प्रावीण्य त्यांनी मिळवलंय. सध्या डॉक्टर केदार हे पवईतील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये IVF सेंटरच्या प्रमुख पदावर कार्यरत आहेत. गेल्या 15 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तर डॉक्टर मंजुषा गानला ह्या भूलतज्ञ असून त्यांनी आपलं शिक्षण हे KEM हॉस्पिटलमधून घेतलंय. तसंच त्यांनी ॲडव्हान्स कोर्स इन न्यूट्रिशनल डाएट अँड ओबेसिटी मॅनेजमेंटमध्ये प्रावीण्य मिळवलंय. डॉक्टर मंजुषा यांनी ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर थेरपी देखील शिकली आहे. चला तर ह्या विषयाबद्दल आपण अधिक जाणून घेऊया डॉक्टर केदार गानला आणि डॉक्टर मंजुषा गानला यांच्याकडूनच. नमस्कार आणि पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर दोघांचंही. आणि आजचा विषय फार महत्त्वाचा आहे कारण की आजचं वंध्यत्वाचं प्रमाण जे आपण बघतोय ते फारच वाढल्याचं आहेच. मात्र सगळ्यात अगोदर वंध्यत्व म्हणजे नेमकं काय? वंध्यत्व म्हणजे एखादी स्त्री आणि पुरुष लग्न झाल्यानंतर साधारणपणे 1 वर्ष एकत्र राहत असतील आणि कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रासेप्शन न वापरता आठवड्यातून 2-3 वेळा तरी शारीरिक संबंध होऊ नये तर त्यांना मूल नाही राहिलं तर याला आम्ही वंध्यत्व असं म्हणतो. पण काही वेळा म्हणजे स्त्रीचं वय जर जास्ती असेल 35च्या वरती अशा पेशंटनी वर्षभर न थांबता 6 महिन्यामध्येच वंध्यत्व स्पेशालिस्टला येऊन भेटलेलं बरं. नक्कीच. आणि खरंच वंध्यत्व स्पेशालिस्टला भेटण्याची गरज आहेच. मात्र त्यासाठी तुम्ही आता सांगितलं की 1 वर्षभरात जर आपल्याला मूल होत नसेल तर ताबडतोब आपण उपचारांना सुरुवात केली पाहिजे. यासाठी अर्थातच डॉक्टर आणि आज उपचार तेवढेच उपलब्ध आहेत भारतभर. डॉक्टर मंजुषा, तुमच्याकडे मला प्रश्न असा विचारायचा आहे कारण की तुम्ही ॲडव्हान्स कोर्सेस पण केलेले आहेत ह्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर मला असं विचारायचं आहे की बदलती जीवनशैली ह्याला प्रमुख कारण आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आता आजकाल वर्तमानपत्र जर आपण ओपन केले तर आपल्याला पहिल्यांदा भरपूर जाहिराती दिसतात त्या स्लिम होण्याच्या. म्हणजे नक्कीच ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा हे आजकाल म्हणजे वाढलेला हा आजारच आम्ही म्हणायला लागलो आहे त्याला. आता जीवनशैली ॲक्च्युली 3 प्रकारांनी आपण जोपासत असतो, जशी की सकस आणि सुनियोजित आहार, एक पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम. आता ह्या 3ही गोष्टी आपण म्हणजे हरवून बसलेलो आहोत. त्यामुळे ह्या जीवनशैली ह्याला कारणीभूत आहे आणि त्यामुळे आजकाल आपल्याला हे वाढलेलं वजन त्याबरोबर शारीरिक मानसिक आजार हे आता आपल्याला वाढलेले दिसत आहेत. आता आमच्याकडे वंध्यत्वाची ट्रीटमेंट घेताना भरपूर स्त्रियांमध्ये आम्हाला PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज दिसून येतोय. आता ह्या लेडीजमध्ये हे वाढलेल्या वजनामुळे एक इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्या बॉडीतलं इन्शुलिन वाढत जातं आणि शेवटी पोटामध्ये म्हणजे भरपूर चरबी साठायला लागते. हे दुष्टचक्र तर चालूच राहतं पण त्याचा महाभयंकर परिणाम आपल्या ओव्हरीजवर होत असतो आणि त्यामुळे ह्या स्त्रियांना ओव्हुलेशन अनओव्हुलेटरी सायकल्स ओव्हुलेशन प्रॉब्लेम, अनओव्हुलेटरी म्हणजे अंड न सुटणे, स्त्री बीजकोशातून अंड सुटत नाही किंवा गर्भ न राहणे, न रुजणे, ज्याला आम्ही इम्प्लांटेशन फेल्युअर म्हणतो, नंतर गर्भपात होणे किंवा लवकर डिलिव्हरी होणे, हे सगळे प्रॉब्लेम आजकाल दिसायला लागले आहेत. आता हीच PCODची लेडी जर ही स्त्री 30 आणि 32 वयातली जर आमच्याकडे पेशंट म्हणून आली पण तिचं वजन जर 70 ते 75 असेल तर मात्र मग आम्ही तिला म्हणजे तिने 4 IUI केलेले असो किंवा 2 IVF सायकल केलेल्या असो पण तिला आम्ही प्राथमिक ट्रीटमेंट ही वजन वेट लॉस प्रोग्रामवरच आम्ही तिला टाकतो. कारण ह्या 75 वजनाच्या लेडीला जर आपण ट्रीटमेंट करून प्रेग्नंट केलं तर तिला प्रेग्नन्सीमध्ये तिचं 10 ते 15 किलो सहज वाढणार. म्हणजे तिला प्रेग्नन्सीमध्ये ह्या कमी वयामध्ये तिला ब्लड प्रेशर, डायबिटीज सारखे आजार होणं साहजिक आहे. म्हणजे ती मदर म्हणून ती आई स्वतः
निरोगी नसणार आणि प्लस बाळामध्ये म्हणजे तिच्या डिलिव्हरीचे कॉम्प्लिकेशन तिच्या बाळामध्येही आपल्याला भरपूर काही दिसतात, नक्कीच. दिसायला मिळतं. आता ह्या वाढत्या वजनाचा अजून इफेक्ट पुरुषांवर सुद्धा दिसून येतो. त्यांच्या शुक्राणूंची संख्या, त्यांची चपळता ही आपल्याला कमी झालेली दिसते. इव्हन स्त्री पुरुषांमध्ये लैंगिक इच्छा ही सुद्धा कमी झालेली दिसते. नक्कीच नक्कीच डॉक्टर मंजुषा यांनी तर खूप कारणं वेगवेगळी सांगितलीच आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही आज अनेक वर्ष ह्या फील्डमध्ये आहात, तर तुम्हाला काय प्रामुख्याने अशी कारणं आढळून आली आहेत? सी ओबेसिटीमध्ये ना ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट हॅज अनाउन्स्ड की एखाद्या पर्टिक्युलर वेटच्या खाली जर तुमचं वेट नसेल तर ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट तुम्हाला फ्री ट्रीटमेंट देणार नाही. बरं. आणि त्यांना असं जाणवलं की ते वजन गाठता गाठता साधारणपणे 55% पेशंट स्वतः प्रेग्नंट होऊन जातात आणि बाकीच्या उरलेल्यांनाच फक्त ट्रीटमेंट द्यायला लागते. त्यामुळे आपल्या देशामध्ये जेव्हा आपण पेशंटना सांगतो की बाबा की तुम्हाला वजन कमी करायचं पण त्यांचा ध्येय फक्त एकच असतो, आम्हाला प्रेग्नंट व्हायचंय. त्यांना हे पटत नसतं की ओबेसिटी किंवा जास्ती वजन हे त्यांच्या फेलियरचं एक कारण असू शकतं. प्रायमरी नाही पण असू शकतं. बरोबर. आणि ते ट्रीट केल्याने त्यांचा रिझल्ट पर्सेंटेज वाईज वाढू शकतो असं मला म्हणायचं. म्हणजे ह्याच्यावरती उपचार म्हणजे खरंच वजन कमी करणं हे एक महत्वाचा उपचार आहे. आणि जर नक्कीच वजन कमी केलं तर तुम्ही नक्कीच सुदृढ बालकाला जन्म द्याल, हे एक महत्वाचं आहे. आणि डॉक्टर मंजुषा, तुम्ही काय सांगाल की अतिवजन आहे हे त्या व्यक्तीने म्हणजे त्या स्त्रीने कसं ओळखावं, कारण की फार महत्वाचं आहे ह्या गोष्टी. आता ऍक्च्युली ह्याच्यात दोन प्रकार आहेत की अतिवजन आणि स्थूलता. आता ह्या दोन्हीचं आम्ही मापन ऍक्च्युली BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स आणि दुसरा वेस्ट टू हिप रेशो या दोन्हीने करतो. पण साध्या सोप्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर सपोज 5 फूट उंचीची स्त्री आपल्याकडे आली म्हणजे तिची हाईट 150 सेंटीमीटर झाली, त्याच्यातनं 100 मायनस केले म्हणजे ते तिचं आयडियल वेट. आता म्हणजे तिचं 50 ते 54 वजनापर्यंत ती फिट राहू शकते. मग हेच वजन जर 70 किंवा 75 पर्यंत गेलं म्हणजे आम्ही म्हणतो की तिचा BMI 30 च्या वर गेला म्हणजे ती अतिवजनापेक्षाही तिने पुढची ओबेसिटी क्लास 1 मध्ये तिने पदार्पण केलेलं आहे. बरं, मग आता ह्याचे भरपूर काही सोपे सरळ उपचार आहेत की बेसिकली आपल्याला खूप वेळा माहितीच नसतं की काय करायचं आणि काय नक्की नाही करायचं. पण मला एक कळकळून मात्र सांगावंसं वाटतं की जे काही आजकाल शॉर्ट टर्म ओबेसिटी प्रोग्राम्स किंवा स्लिमिंग प्रोग्राम्स निघाले आहेत एक्झॅक्टली कमी पिरियड मध्ये, जे फॅट फ्री डाएट्स आणि कार्ब्स फ्री डाएट, उलट ह्या गोष्टींना बळी पडू नका. कारण ह्या गोष्टींमुळे काय झालेलं आहे तर जी आपण आधीच जीवनशैली बिघडवून ठेवलेली आहे ती अजूनच आपण कोलमडून जाते. त्यामुळे बेसिकली सुरुवात सकाळी उठल्यापासून करावी की दीर्घ श्वासाचे व्यायाम किंवा मेडिटेशन, प्राणायाम किंवा अनुलोम विलोम यासारखे व्यायामांनी सुरुवात करावी. जर सूर्यनमस्कार घालता येत असतील तर नक्की सूर्यनमस्कार घालावे. जर सकाळी तुम्हाला वेळ असेल तर राऊंड मारायला जाणे हे अति उपयोगी पडेल. पण आता आजकाल ऑफिस गोईंग लेडीज मात्र भरपूर झालेल्या आहेत. त्यामुळे मग मी त्यांना सांगते की तुम्ही जर तुमचं वय कमी असेल तर तुम्ही घरी दोरीच्या उड्या मारा किंवा म्युझिक लावून मे बी सम फ्लोर एक्सरसाइजेस करू शकता. नंतर पूर्ण जेवणामध्ये लो कॅलरी डाएट म्हणजे प्रथम गोष्ट आपल्याला तेल आणि साखर ह्या दोन्ही गोष्टींचं प्रमाण आपल्याला कमी ठेवावं लागेल. सो मग ते तेल कोणतंही वापरलं तरी इट इज सेफ. आणि साखरेचं प्रमाण म्हणजे कसं आहे, ऑफिस गोईंग लेडीजना मी स्पेशली सांगते की तुम्ही 3-4 वेळा तुमचा चहाच होतो म्हणजे ऑटोमॅटिक त्या फुल दिवसाला जेवढी साखरेची गरज आहे त्याच्याहून आपण जास्त साखर खाऊन आपले ऑलरेडी ते फॅट बॉडीमध्ये बनले गेले आहेत. त्यामुळे बेसिकली त्यांनी लो फॅट डाएट म्हणजे जास्त सलाड्स, नंतर हिरव्या पालेभाज्या, भरपूर पाणी प्यावं. अजून आपण घरगुती स्कीम मिल्क बनवू शकतो की डबल दूध बाय करून ते बॉईल करायचं आणि रात्री फ्रीजमध्ये ठेवायचं. सकाळी बाहेर काढलं की त्या दुधावर, गार दुधावर जी साय आलेली असते ती अख्खी काढून फेकून द्यायची आणि मग ते दूध मात्र रिबॉईल नाही करायचं. त्या दुधाचं तुम्ही दही बनवू शकतात किंवा त्या दुधाचा चहा, कॉफी अगदी कमी साखर घालून खाल्लं तरी तुम्हाला त्याच्यात दिवसभरात फॅट जात नाही. तसंच डॉक्टर तुम्ही काय सांगत होतात? म्हणजे एक बेसिक प्रिन्सिपल आहे, ब्रेकफास्ट हा नेहमी राजासारखा असावा, बरोबर, लंच हे राणीसारखं असावं म्हणजे कमी, आणि डिनर हे बेगर म्हणजे भिकाऱ्यासारखं असावं. कारण त्याचं रिझन आहे, सकाळी तुम्ही कामावर जाता
आणि तुम्ही कमी खाल्लं तर तुमची शुगर कमी होणार आणि तुम्हाला त्रास होणार. बरोबर सो गुड ब्रेकफास्ट इज नेसेसरी. पण डिनरला तुम्ही रात्री भरपेट खाता, एसी लावता आणि झोपून जातो. जाता, बरोबर. त्यामुळे त्यातली राहिलेली सगळी कॅलरी फॅट मध्ये डिपॉझिट मध्ये होते. होते. तर हे पेशंटने समजावल्यानंतर डिनर खायचं नाही, भात खायचा नाही, म्हणजे एकदम घाबरायला होतं त्यांना. आणि हेच त्यांना जमत नाही. आणि चालायला जाण्यापेक्षा आय थिंक जॉगिंग किंवा डान्स अशा प्रकारचे व्यायाम केले तर कॅलरी जास्ती बर्न होते कमी वेळामध्ये, असं मला म्हणायचं आहे. म्हणजे बेसिकली 3 मील्सचे आपण आता 5-6 मील्स केले आहेत. आय नो ऑफिस गोईंग लेडीजना थोडं कठीण जातं, पण मग मी त्यांना साधे सोपे उपचार सांगते की मूग मटकी उकडून तुम्ही कॅरी करू शकता, सफरचंद, मोसंबी, गाजर, काकडी हे सगळे प्रकार आपण इझिली कॅरी करू शकतो. इव्हन स्किम मिल्कचं बनवलेल्या दह्याचं ताक सुद्धा आपण एका बॉटलमध्ये कॅरी करून पिऊ शकतो. आता थंडीचे दिवस आहेत तर आपण म्हणजे ताक चांगलं राहू शकतं. त्यामुळे बेसिकली हे जे म्हणजे खाताना प्रत्येक मीलला पोट भरून नाही खायचं, थोडंसं खायचं आणि उठायचं. दर 2 तासांनी खाणं जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की इव्हन टीव्ही बघताना जेवायचं नाही, आयदर जेवून घ्या मग टीव्ही बघा. टीव्ही बघता बघता आपण वेफर्स आणि पॉपकॉर्न्स आणि याचा भडीमार करतो आणि मग त्याच्यानंतर बरेच प्रॉब्लेम्स उद्भवतात. नक्कीच. तसंच खरं तर आपण बघतोय डॉक्टर गानला की वंध्यत्वाचं प्रमाण तर खूपच वाढलेलं आहे. मात्र त्याची कारणंही आपण बघितलीत. मात्र ह्या वंध्यत्वाला उपचार म्हणून तुम्ही काय सांगाल की काय उपचार आहेत? टेस्ट ट्यूब बेबी हा एक उपचार आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त काय सांगाल? माझ्यामध्ये लाईफस्टाईल मॅनेजमेंट हा अतिशय मोठा एक इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये आता आजकालच्या जीवनशैलीमध्ये स्मोकिंग, इव्हन स्त्रियांमध्ये स्मोकिंग खूप प्रमाण वाढलेलं आहे. याचा इफेक्ट त्यांच्या ओव्हरीजवर म्हणजे अंडाशयावरून अंडी में जो तो स्पर्म्स ना की इट इज द स्पर्म्स अबॉर्शन्स किंवा अशा प्रकारचे स्पर्म्स बाहेर येतात. अल्कोहोल तसंच कन्झम्पशन वाढल्यामुळे सेक्शुअल डिस्फंक्शन होतं, वजन वाढतं आणि परत स्पर्म काउंट कमी होतो. तर ह्या 2 गोष्टी अतिशय व्यवस्थित कंट्रोलमध्ये आणायला पाहिजेत बिफोर तुम्ही प्रेग्नन्सी स्टार्ट करायला पाहिजे. मोस्ट ऑफ द पुरुष हे करू शकत नाहीत आणि मग IVF करतात, प्रेग्नन्सी राहते पण तिचा गर्भपात होतो. म्हणजे अल्टिमेटली आपण काहीच अचीव करत नाही. आपली सवय जर सोडली नाही तर कसं चालेल आपल्याला? बरोबर. म्हणजे नक्कीच या सवयीला कुठेतरी आळा घालणं फार आवश्यक आहे. डॉक्टर दोघांनाही मला बरेच प्रश्न विचारायचे आहेत, पण मी एक छोटासा ब्रेक घेते आणि पुन्हा एकदा चर्चा करूया. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय वंध्यत्वावर मात करण्यासाठी साधे सोपे सरळ उपचार आपण बोलतो आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर केदार गानला आणि डॉक्टर मंजुषा गानला. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर मंजुषा, खरं तर बऱ्याच अशा बायका आपण बघतो की त्यांचं वजन जवळपास 80 ते 90 किलोच्या घरात असतं. मात्र ह्यांना प्रेग्नेन्सी म्हणजे मूल पण हवं असतं, मात्र वजन लवकर कमी करणं फार आवश्यक असतं कारण की वय फार जास्त असतं. एक साधारण 30-35 उलटल्यानंतर थोडेफार प्रॉब्लेम्स स्त्रियांमध्ये निर्माण होतात. तर अशा स्त्रियांसाठी काही खास असे उपचार आहेत का? हो आहेत ना. ॲक्च्युली यांना फर्स्ट बेसिक तर आम्ही डाएटपासूनच सुरुवात करतो, पण त्यांना मग आम्ही काही मेडिसिन्सवर म्हणजे मेडिसिनसुद्धा चालू करतो की जेणेकरून फॅट ॲब्झॉर्प्शन कमी होतं. आणि तसंच काही म्हणजे जे रेझिस्टंट फॅट म्हणतो आम्ही त्याला, जे काही हातामध्ये, पोटामध्ये किंवा पाठीमध्ये जे साठत जातं त्या फॅटसाठी मात्र आम्हाला आजकाल मार्केटमध्ये म्हणजे अल्ट्रासाऊंड लायपोलायसिस किंवा जे आता इकडे डॉक्टर दाखवत आहेत की ह्याच्यामध्ये लायपोलायसिसमध्ये ते अल्ट्रासाऊंड रेज हे फॅट सेलपर्यंत पोहोचतात आणि मग ते फॅट सेल्स ब्रेक होतात बबल इफेक्ट येऊन, आणि मग ते आपल्या लिम्फॅटिक सिस्टीम द्वारे ते काढले जातात. म्हणजे आता ह्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही पेशंटना हलकं खाऊन या असं सांगतो आणि त्यानंतर मग ही ट्रीटमेंट साधारण अर्धा तास ते 1 तास अशी ही ट्रीटमेंट होते. आणि त्या ट्रीटमेंटमध्ये मग नंतर आम्ही अर्धा तास चालल्यानंतर त्यांना 4 तास लिक्विड डाएटवर ठेवतो. म्हणजे मग जेणेकरून ते जे हे काही मोबिलाइज झालेले फॅट्स आहेत हे लिम्फॅटिक सिस्टीम मधनं शरीराच्या बाहेर निघून जातात. तेव्हा अशी आपण 6-7 वेळा ट्रीटमेंट केली तर आपल्यामध्ये इंच लॉस सुद्धा, पेशंटला वेट लॉस बरोबर इंच लॉस सुद्धा केला जातो. म्हणजे पण ह्याचे कुठले साईड इफेक्ट्स वगैरे आहेत? नाही, साईड इफेक्ट काही अजून दिसण्यात आलेले नाही. ही ट्रीटमेंट साधारण किती काळापुरती असते? म्हणजे कारण की बऱ्याचदा आफ्टर डिलिव्हरी पण
पोट सुटण्याचे चान्सेस असतात. म्हणजे साध्या नॉर्मल स्त्रियांमध्ये देखील पोट सुटतं आफ्टर डिलिव्हरी, तर त्या अशा स्त्रियांसाठी देखील हे उपयोगी पडू शकतं. हो, पण ओन्ली जेव्हा ते ब्रेस्ट फिडिंग चालू असतं बाळाला ज्यावेळी दूध पाजते तोपर्यंत 6 महिने आम्ही ते अलाउ नाही करत. बरोबर. इव्हन पिरियड्स मध्ये आम्ही ही ट्रीटमेंट करत नाही. म्हणजे नक्कीच एक चांगली अशी ही ट्रीटमेंट आहे. आणि खरंच पोटावरची चरबी ही फार घातक Difficult. असते आणि फार विचित्र पण दिसते, कारण की अर्थात आपण प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण स्लिम अँड ट्रिम असावं अगदी आफ्टर डिलेव्हरी देखील. डॉक्टर, तुम्ही आता बघितलं की लाईफस्टाईलमुळे बरेचसे असे प्रॉब्लेम्स येत असतात आणि खरंच हे आपण लाईफस्टाईल आपली थोडीशी बदलली तर नक्कीच ह्याचा फायदा आपल्या पुढच्या जीवनासाठी होतो. आपण म्हणजे एक काय म्हणतात, एक कुटुंब सुदृढ कुटुंब, आपण सशक्त कुटुंब बनवू शकतो. त्यात तुम्ही काय सल्ला द्याल? आता माझ्या समोर ना असे पेशंट येतात की जे सकाळी घर 7:30ला सोडतात आणि रात्री 9-9:30ला येतात. अशा पेशंटना आम्ही जेव्हा डिटेलमध्ये विचारतो त्या नोकरी करणं हे अतिशय इम्पॉर्टंट झालेलं असतं, कारण लाईफस्टाईल रिलेटेड त्यांनी मोठं घर घेतलेलं असतं, त्याचा EMI असतो, गाडी घेतली असते त्याचा EMI असतो आणि नोकरी सोडता येत नाही. बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की रात्री 9:30ला आल्यानंतर नवरा कधी कलकत्ताला असतो तर बायको कधी मद्रासला असते, त्यामुळे शारीरिक संबंध आठवड्यातून कदाचित राहिले तर एकदा किंवा दोनदा असतात. त्यामुळे असे कपल्स वर नंतर गुगलवर जाऊन बसतात आणि गुगलवर सगळ्या माहिती काढून काढतात आणि मग एखादा रिपोर्ट अबनॉर्मल आला की डिप्रेशन मध्ये जातात. त्यामुळे राहायची म्हणजे मूल राहण्याची जी इझिली राहण्याची जी क्षमता होती, जी आपल्या ग्रँडफादर जी क्षमता म्हणजे असते, आपले ग्रँडफादर कसे की संध्याकाळी 6 वाजले की घरी लाईट नसायचे की मग नियमित शारीरिक संबंध राहून मूल होत राहायचं आणि लवकर लग्न करायचे. हल्लीची मुलं जेव्हा एम फॉर मँगो शिकवायची वेळ येते तेव्हा एम फॉर MBA करायला जातात. मग त्यामुळे यांचं शिक्षण संपतच नाही की आता म्हणतात की 32 झाले, आता मी अमेरिकेला जाते, 2 वर्ष नोकरी करते, मला आता प्रमोशन मिळणार आहे आणि मग मूल ट्राय करते. पण त्यांना हे कळत नसतं की जाणारा प्रत्येक क्षण त्यांचा ऑब्स्टेट्रिक करिअरचा म्हणजे मार्ग रोखवत असतो. तर ह्या मुलांनी डिसाईड केलं पाहिजे की त्यांना मूल हवं आहे की करिअर हवं आहे, आणि हे दोन्ही करत असेल तर कुठेतरी एके ठिकाणी थोडंसं तरी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे असं मला वाटतं. मूल झाल्यानंतर काही खूप जास्ती काही लागत नाही, आई लागते. आईने जर तेवढा वेळ दिला तर मला वाटतं कसलीच काही काळजी करायची गरज नाही. नक्कीच काळजी करायची गरज आहे. आणि डॉक्टर मंजुषा ह्याबद्दल खूप अजून सविस्तर सांगतील, कारण की त्या स्वतः एक स्त्री आहेत आणि त्यांना ह्या क्षेत्राचाही प्रचंड गाडा अनुभव आहे. डॉक्टर, ॲक्युपंक्चर पद्धतही तुम्ही शिकलेला आहात, त्याबद्दल काय सांगाल? या ॲक्युपंक्चर पद्धतीने वंध्यत्वावरती मात करता येऊ शकते का? हो, नक्कीच. बेसिकली ॲक्युपंक्चर आता जर सांगायचं म्हटलं तर साध्या शब्दांमध्ये मी असं सांगू शकते की निसर्गामध्ये आपण संतुलन बिघडलं हे कसं कळतं, जसं भूकंप किंवा प्रलय येणं किंवा वादळ होणं, तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा ज्यावेळी आपली ऊर्जा संतुलन बिघडतं त्यावेळी आयदर आपल्याला आजार होतात किंवा कोणत्या तरी प्रकारचं दुखणं चालू होतं. तसंच ह्या ह्याच्यावर आपल्या शरीरावर काही एनर्जी म्हणजे ऊर्जेचे मिरिडियन्स 14 मिरिडियन्स आखले गेले आहेत आणि त्याच्यावर पेशंटच्या म्हणजे आजारा प्रकारे त्याच्याप्रमाणे काही पॉइंट्स आम्ही 10 ते 12 पॉइंट सिलेक्ट करतो आणि त्याच्यावर मग ते बारीक केसासारख्या बारीक सुया म्हणजे सिल्वरच्या सुया त्याच्यावर टोचण्यात येतात. म्हणजे त्याला आम्ही स्वीट पेन म्हणतो की ह्या सुया अगदी केसासारख्या बारीक असल्यामुळे त्या काही टोचत नाहीत. आणि मग त्याला आम्ही इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन देतो की 9 व्होल्ट्स एवढा बॅटरी इलेक्ट्रिक करंट त्याच्यातनं पास होत असतो. ही जवळजवळ 20 मिनिटाची ट्रीटमेंट असते आणि असे आम्ही साधारण 20 ते 25 ट्रीटमेंट सांगतो पेशंटला घ्यायला की जेणेकरून हे जे अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी किंवा ज्याचं रिझन आपल्याला माहितीच नाहीये किंवा PCOD ह्यासारख्या ह्याच्यावर मात्र ह्याचा उपचार फार छान होतो. अगदी जिथे ऊर्जेचा खंड झालेला आहे ती ऊर्जा परत व्हायला लागते. प्लस जिथे आतापर्यंत हॉर्मोनल इम्बॅलन्स आहेत किंवा त्याच्यातनं एक आपले एंडॉर्फिन्स जे आम्ही हॅपी केमिकल्स म्हणतो ते बॉडीतनं रिलीज होतात. इव्हन IVF बरोबर ही ट्रीटमेंट घेत असताना पेशंटचे चान्सेस प्रेग्नन्सी चान्सेस 26% वाढू शकतात. त्यामुळे ही ट्रीटमेंट नक्कीच पेशंटला बेनिफिशियल आहे आणि त्याचे पण साईड इफेक्ट काहीच नाही आहेत. नक्कीच. डॉक्टर, मी तुमच्याकडे वळणारच आहे पण एक छोटासा ब्रेक घेते आणि पुन्हा एकदा चर्चा करते. हितगुजमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक.
हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय वंध्यत्वावर मात करण्यासाठी साधे सरळ सोपे उपचार या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर केदार गानला आणि डॉक्टर मंजुषा गानला. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, खरंच एक तर फार महत्त्वाची तुम्ही आता माहिती दिलीच, मात्र मला एक सांगा की बऱ्याचदा असं होतं की एक ठराविक स्त्रीला जे काही 4 दिवस पिरियड्स असतात त्याच्यानंतर जर आपण त्यांनी शारीरिक संबंध ठेवले तर तेव्हा जास्त असा प्रभावी तो काळ असतो की तेव्हा मूल होण्याचे किंवा गर्भ राहण्याचे चान्सेस असतात. त्याबद्दल काय सांगाल? साधारणपणे 30 दिवसाची पाळी असेल तर साधारणपणे 12 ते 16व्या दिवशीमध्ये जर आपण शारीरिक संबंध राहिले तर मूल राहण्याची क्षमता जास्ती असते. पण एक रिसर्च आता सध्या आलेला आहे, त्याच्यामध्ये असं जाणवतं की समजा 2 ग्रुप आहेत. एक ग्रुप म्हणजे सगळेच 12 ते 16 मध्ये संबंध ठेवत आहेत, पण एकाला स्ट्रेस जास्ती आहे आणि एकाला स्ट्रेस कमी आहे. द प्रेग्नन्सी रेट ज्यांना कमी आहे स्ट्रेस त्यांचा जास्ती आहे आणि ज्यांना स्ट्रेस जास्ती आहे त्यांना फार कमी प्रेग्नन्सी रेट आहे. म्हणजेच की स्ट्रेस शारीरिक अमानसिक किंवा तुमचे एक्सपेक्टेशन खूप जास्ती असतील किंवा तुम्हाला खूप सोसायटी प्रेशर असेल किंवा तुमची टेंडन्सी असेल तर तुम्हाला स्वाभाविकच प्रेग्नन्सी कमी राहणार. त्यामुळे स्ट्रेस कमी करणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे अकॉर्डिंग टू मी. स्ट्रेसमुळे बऱ्याचशा पेशंटना वेळोच्या वेळी शारीरिक संबंध करणं हेही एक डिफिकल्टी होऊन जाते आणि थोड्या दिवसांनी ते त्यातलं एक प्रेम निघून जाऊन फक्त मेकॅनिकल की फक्त मुलासाठी नवरा बायको एकत्र येतात. 4 दिवसानंतर नवरा उजवी बाजूकडे आणि बायको डावी बाजूला झोपून जाते. ह्याला म्हणजे काही बेसिस राहत नाहीये असं मला म्हणायचं की त्यामुळे ती जी टीम आहे घराची ती टीम बरोबर एकत्र येत नाहीये. वर मानसिक तणाव असा एवढा वाढलेला आहे, कामाचा आहे, टॅक्सचा आहे, ट्रॅव्हलिंगचा आहे, त्याच्यावर हा नॅचरल की आम्हाला मूल राहत नाही हा एक जो स्ट्रेस आहे त्याच्यामुळेही मला असं वाटतं की नक्कीच या स्ट्रेस वरती खरंच फार महत्वाची चर्चा होऊ शकते आणि कपलने प्रत्येक कपलने ज्यांना मूलबाळ होत नाहीये किंवा ज्यांना आहे त्यांनाही पुढे जाऊन दुसरं मूल हवं असेल त्यांनी सुद्धा ह्या स्ट्रेस वरती फार चर्चा करावी आणि नक्कीच ह्या चर्चेतून एक चांगला मार्ग निघू शकतो आणि जे स्ट्रेस असतो किंवा जे ताणतणाव असतो तो नक्कीच बोलून कुठेतरी कमी करता येऊ शकतो. डॉक्टर मंजुषा, खरंच स्त्रियांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल की स्त्रियांना, कारण की बऱ्याचदा स्त्रियांना दोषी धरलं जातं जेव्हा वंध्यत्व असतं त्यावेळी. बेसिकली मला मेन त्यांना सांगावंसं वाटतं की स्त्रियांनी खरंच स्वतःकडे लक्ष देऊन, अगदी तुम्ही ऑफिस गोईंग आहात म्हणजे आयुष्यभर आपल्याला ऑफिस आणि काम आणि हे तर आहेच, पण मला वाटतं अगदी सकाळची सुरुवातच जर तुम्ही हे दीर्घ श्वासाचे व्यायाम आणि मेडिटेशन किंवा हे व्यायामाने केलं तर मला वाटतं की तुमची सकाळपासूनची जे टॉक्सिन्स आहेत, एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि इव्हन बॉडीमध्ये जे दिवसभरामध्ये टॉक्सिन्स साठतात ते सुद्धा टॉक्सिन्सच्या श्वासामार्गे आपण बाहेर काढून दिवसाची सुरुवात व्यवस्थित करू शकतो. आणि रात्री 9:30 वाजता आल्यानंतरही मी कपलचा सांगतो, विदाऊट मोबाईल नवरा बायकोनी सोसायटीच्या 4-5 राऊंड जरी मारल्या एकत्र, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपल्या बेडरूम मध्ये खरंच ऍपल आणि बेरी असेल तर ते बरं. म्हणजे मोबाईल्स आणि हे सगळं बाहेर असायला पाहिजे. व्हॉट्सअपवर असतो नाहीतर कुठेतरी फेसबुकवर असतो, याची काही गरज नसते ना. नवरा बायको एकमेकांबरोबर व्यवस्थित राहिले, टीव्ही न बघता शारीरिक संबंध वाढले तर मूल राहायची संख्या वाढू शकते. नक्कीच खरंच फार खूप छान असं मार्गदर्शन केलंय आमच्या प्रेक्षकांना आणि फार गरज आहे अशा मार्गदर्शनाची, कारण की आजकाल खूप टेक्नॉलॉजी वाढलेली आहे आणि टेक्नॉलॉजीच्या युगात आपण वाहवत जातो आणि ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करूनही आपण बरंच काही जिंकू शकतो आणि ते म्हणजे आपलं कुटुंब असतं. आणि तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.